दुर्दैवाने हे खरं आहे की एल निनोचं संकट संपूर्ण जगावरती आलेलं आहे आणि तरीसुद्धा त्या मानानं बीड जिल्हा पावसापासून अद्याप वंचित राहिलेला आहे. मोठा पाऊस किंवा सगळीकडं पाऊस अजूनही झालेला नाही. अधूनमधून तुरळकपणे कुठंतरी पाऊस पडतो आहे. एक समाधानाची गोष्ट म्हणजे माजलगाव, धारूर, वडवणीमध्ये शेतकरी वर्गाने आपल्या पेरण्या उरकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता अधूनमधून जो काही पाऊस पडतो आहे तो दिलासादायक आहे शेतकऱ्यांना. परंतु आणखीन मोठा पाऊस किंवा सातत्यानं ज्याला म्हणता येईल पाऊस असणं असं काही अजून परिस्थिती उद्भवलेली नाही. आता आपल्याला काही म्हणजे खरं म्हणजे पांडुरंगालाच आपल्याला प्रार्थना करावी लागेल की बाबा या शेतकऱ्याच्या दृष्टीनं पाऊस पाणी व्यवस्थित होऊ दे. दादा काय सांगते, अनेक शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतात, काय असेल शेतकऱ्यांना? नाही, आता शेतकऱ्यांच्यावरती पावसामुळं ही परिस्थिती, आता उदासीनतेचं थोडं वातावरण आहे. परंतु आता अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या करणं हा काही मार्ग नाही. येईल त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्रातलं शासनसुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घ्यायला काही कमी पडणार नाही अशी मला खात्री आहे. वेळप्रसंगी शासन आपल्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळं आत्महत्येसारखा विचार कुणी मनात न आणता धैर्यानं या प्रसंगाला तोंड देण्याची गरज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.